आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऐक ना रुद्र, हा नक्की समर आहे ना? तू कन्फर्म आहेस? आणि म्हणजे लहानपणापासून ओळखतो मी त्याला. भाऊ आहे तो माझा. आणि तू नाही ओळखत त्याला? अरे मी ओळखतो म्हणून तर विचारतोय ना. लहानपणी आपण ज्याला ओळखत होतो तो हा नाहीये. लहानपणी कसला शेळपट होता माहितीये ना? कसा बदलला असेल हा? म्हणजे मोठे झाल्यावर सगळेच बदलतात. आपण नाही का बदललो? अरे पण तो काहीचाही बदललाय. काय केलं असेल त्याने? लहान मुलांसारखे प्रश्न नको विचार. मला काय माहित? अरे हो, तेही आहेच. तुला माहिती असतं तर तू पण. मी पण काय? नाही म्हणजे तू पण कन्फर्म नसतास ना. जाऊ दे. मी काय म्हणतो रुद्र, समर आता एवढा स्मार्ट झालाय, म्हणजे एकदम हिरो सारखा दिसतोय. पण मला जेवढं आठवतंय तो आधी एवढा चांगला नव्हता. आता जरा जास्तच चांगला वागतोय, असं नाही वाटत आहे तुला? ठीक आहे, माणसं बदलतात. तू आल्यापासून त्याच्याच बद्दल काय बोलतोय? तो काय खरा हिरो नाही. पण हिरोपेक्षा कमी पण नाहीये ना. काय केलं असेल राव त्याने? मी विचारू का त्याला? मग मी पण ट्राय करतो. म्हणजे मीही हिरो दिसेन. मी हिरो आणि गौरीजी. हे काय जमिनीवर आहे जरा. काय बोलतोय रुद्र? रोहित? बरं झालं ना समर आला ते. ऍक्च्युली त्याच्याशी बोलून माझा कॉन्फिडन्सच वाढलाय. काय केलं असं त्याने? जस्ट इमॅजिन, जर आपल्या अगरबत्तींच्या बिझनेसमध्ये त्यांनी लक्ष घातलं तर आपला बिझनेस इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतो. आणखी काय हवंय? आणि मला खात्री आहे त्याच्याकडे भरपूर कॉन्टॅक्ट असतील. पर्सनॅलिटी बघ कसली आहे त्याची. एक मिनिट. पर्सनॅलिटी आणि कॉन्टॅक्टचा काय संबंध? एक मिनिट. कॉन्टॅक्ट झाले? घाबरे. रोहित, काय झालं? कोणाचा मेसेज? सोहाचा. काय म्हणते? डिवोर्स पेपर्सवर साईन केली की नाही ते विचारते. रोहित, तू काळजी नको करू. आपण सगळं सॉर्ट आउट करू. होईल सगळ्यांनी. ज्या पद्धतीने समर हा बिझनेस बघतोय ना, जर त्या पद्धतीने सगळं रन झालं ना तर आपण इंटरनॅशनल लेवलला जाऊ शकतो. आणि हे सगळं बघून सुहा येईलच ना. हो. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. समर. समर, तुम्हाला मदत करणार आहेस की प्रॉब्लेम वाढवणार आहेस? तर काय झालं? काय केलं मी? काय केलं मी? त्या फालतू गौरी आणि चंदूला का घरातल्यांबरोबर जेवायला बसवलंस तू? या घरातल्यांनी आधीच डोक्यावर चढवून ठेवलंय तिला आणि तू कौतुक करतोयस? अगं तुझंच काम करतोय ना मी. आता मला काय करायचंय? आय वाज जस्ट हेल्पिंग यू. हेल्प? ही अशी हे जे कौतुक करतोयस ना, मी मागात पडेल ना तुला. तू ओळखत नाहीस तिला. गुंडाळून ठेवेल ती. आणि तुला मी माहित नाहीये. मला नाही कोणी गंडवू शकत. आणि ती तर एक साधी मोलकरीण आहे. तिला कसं कंट्रोल करायचं ना कळलंय मला. हा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तुझा, ते तू चिल कर ना यार. चिल. श्वास घे. मोठा श्वास. माझा प्लॅन वर्क होतोय. आता प्लॅन ए झालाय. आता प्लॅन बी. मिशन बी.
म्हणजे बिट्टी आणि बिझनेस. चंदूशेट रेडी. अरे मी पळणार आहे का? मला का रेडी म्हणते? तू रेडी आहे का? हो मी रेडी. रेडी आहे ना? हा. पळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, चांगला चान्स आहे. 16 17 18 19 20 21 काय मोजताय? थांबा थांबा थांबा. मी कुठे होतो? हा 61 62 63 64 65 66 67 68 69 70. इट्टी बापरे, एवढा वेळ? अगं 70 झाले 70. अजून जोरात पळावं लागेल ना तुला. नीट मोजली का चंदूशेट की विसरलात? बिट्टी मी विसरत नाही. म्हणजे नक्कीच विसरलात. अरे पण ती का पळते चंदूशेठ? समर काका, आमच्या शाळेत ना धावण्याची स्पर्धा आहे. धावण्याची स्पर्धा आहे? हो, आमच्या शाळेत स्पर्धेसाठी खूप शाळेतली मुलं येणार आहेत आणि आमच्या शाळेने मला निवडलं आहे धावण्यासाठी. क्या बात है. आणि बिट्टीने मला निवडलंय मोजायला. वेळ. चंदूशेठ मोजायला निवडलंय, विसरायला नाही. हे बिट्टी मी विसरत नाही. विसरत नाही. विसरला तर बघाच, नाही तर मी पार्टनरला नाव सांगेल. माझी मोठी स्पर्धा आहे. चंदूशेठ हा, हे घ्या. हे काय बिघडलंय? बनवायला लागेल. अहो चंदूशेठ, हो चंदूशेठ, हा. हे डिजिटल वॉच आहे. घड्याळ म्हणजे काय आहे ना, बिट्टीचं पळण्याचं जे टायमिंग आहे ना, ते तुम्हाला स्टॉप वॉचने नीट मोजता येईल. अच्छा अच्छा, म्हणजे मला हिच्यासोबत पळायचंय आणि मोजायचंय का? बिट्टी, तुझी स्पर्धा आहे ना, मला माहिती आहे ही स्पर्धा तू जिंकणार. आणि तू जर ही स्पर्धा जिंकली ना तर हे वॉच तुझा. खरं? हो हो. अरे जिंकल्यावर काहीतरी बक्षीस हवं ना. हा? त्यामुळे खूप जोरात प्रॅक्टिस कर. ओके चॅम्प? ये बात. चल. समर काका, मी स्पर्धा नक्की जिंकेल. दॅट्स द स्पिरिट.